आज जे बोरिवलीत घडतंय, भारतीय जनता पक्षाचे सुनील राणेच ना आमदार, त्यांना तिकीट का नाकारले, त्यांच्या तक्रारी काय आल्या, मनीषा ताईंच्या विरोधात भारतीय जनता पक्ष जनता निगेटिव्ह का बोलते, किंवा गोपाळ शेट्टीला नाकारण्याचं कारण काय, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. कोणाचेही नाग बळी जाणार नाही, कोणीही सौभाग्य हिरावून घेतले जाणार नाही. हा माझ्या मुलाचा प्रश्न आहे, माझ्या सुनेचा प्रश्न आहे. 100% यंत्रणा फेल आहे. पोलीस असू द्या, महापालिका असू द्या, कुठलीही यंत्रणा. 2018 साली आम्ही आदरणीय आदित्य ठाकरे यांच्यावर भूमिपूजन केलं. त्यानंतर 2 वर्षात 3 वर्षात ते आम्ही पूर्ण केलं. आणि आता ह्या MLAनी खासदारांना घेऊन उद्घाटन केलं. रे चालू होऊन 1.5 वर्ष व्हायला आला. या मतदारसंघात 2014 पर्यंत आपण MLA होतात इथे. आता तेव्हापासून 2014 ते आतापर्यंत, या काळापर्यंत काय काय इश्यूज आहेत, काय काय आपण फोकस करणार आहात, आणि आपल्याला असं वाटतं की ते निग्लेक्ट झालेले आहेत इश्यूज. प्रश्न आहे सगळ्यात मुंबई शहरामध्ये घरांचा. जो SRA आहेत किंवा सोसायटीचा पुनर्विकास जो झालेला आहे, काही ठिकाणी बिल्डरांनी केवळ ॲग्रीमेंट करून गप्प बसलेले आहेत, काही ठिकाणी अर्धवट कामं आहेत. या मतदारसंघात 19 बिल्डिंग बंद सोसायटी आहेत. मी SRA म्हणत नाही, सोसायट्यांनी रिडेव्हलप करणाऱ्या 19 बिल्डिंग कामं बंद आहेत. की बिल्डरचा काय प्रॉब्लेम असेल किंवा आणखी काय महापालिकेचा प्रॉब्लेम असेल त्या, पण अशा पद्धतीनं घरं जी आहेत ते जिव्हाळ्याचा प्रश्न आहे मुंबई शहरातला घर म्हणजे. आणि म्हणून मला असं वाटतं की SRA असो किंवा तुमची महापालिका असो, परमिशन देणाऱ्या जी काय अथॉरिटी आहे त्यांनी प्रोग्रेस रिपोर्ट सादर करण्याची जबाबदारी पण घेतली पाहिजे. तुम्ही आमच्याकडून सगळे पैसे घेता ना, प्लॅन पास करायचे पैसे घेतात, सगळे डेव्हलपिंगचे पैसे घेतात, आणि बिल्डरला याचं परमिशन दिली का बिल्डर जे करेल ते लोकांना त्यात अधिकार राहत नाही. आणि बिल्डरांच्या बाजूने प्रशासन आज आहे, लोकप्रतिनिधी आज आहे. हे चित्र कुठेतरी बदललं पाहिजे आणि याच्यासाठी वेगळी एजन्सी करण्याचा माझा मानस आहे. कुठेतरी आपल्याला वाटतंय का हे रिडेव्हलपमेंट जर बघितलं तर SRA कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक आहे? ज्या कामासाठी SRA एस्टॅब्लिश झाली होती ते कामं फुलफिल होत आहेत का? अजिबात होत नाही. SRA म्हणजे दुसरी झोपडपट्टी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विकास मॉल बांधतात आणि ती घरं आहेत ती खालच्या दर्जाची बांधतात, की लोकांना आत्ता SRA मध्ये लिकेजचे प्रॉब्लेम सुरू आहेत. पार्किंग नाही आहे, मुलांना उद्यानं गार्डन हे काही सुविधा देत नाही, आणि यांचे मोठमोठे मॉल तयार होतात. मॉल हा हरकत नाही, त्यांनी पैसे कमावे, आमचा त्याला विरोध नाही, परंतु SRAची क्वालिटीसुद्धा चांगल्या प्रकारे वेळेत पूर्ण झाली पाहिजे. आणि आजचा लोकप्रतिनिधी हा नेहमी लोकांच्या बाजूने उभा न राहता SRAच्या डेव्हलपरच्या बाजूने उभा राहतो. कधी नव्हे तुम्ही पहिल्यांदा बघतोय की लोकप्रतिनिधी आणि बिल्डर यांची पार्टनरशिप चालू आहे. हा एक मोठा घातक आहे. आम्ही आयुष्यात असं केलं नाही आहे. लोकांना न्याय देण्याचं काम केलं. आम्ही कुठेही तडजोड लोकांसाठी केली नाही, कारण हा शेवटी पुनर्विकासाचा SRAचा कायदा माननीय आदरणीय हिंदू रेसोना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 80 साली शरद पवारजी मुख्यमंत्री असताना आणला. कशासाठी? झोपडपट्टी मुक्त मुंबई. मुक्त व्हायची राहिली बाजूला, झोपडपट्ट्या वाढतच चाललेल्या आहेत. याच्यावरती कुठेतरी आपल्याला मुंबईच्या विकासासाठी किंवा मुंबई शहरात दहिसरचा प्रश्न नाही, पण मुंबईच्या विकासासाठी याच्यावरती आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आपण एक खूप चांगला पॉईंट सांगितला की SRA म्हणजे अनदर स्लम झालेला आहे. दहिसर, बोरिवली या पट्ट्यात एक आपण बघतोय की खूप जास्त एन्क्रोचमेंट चाललेलं आहे. फुटपाथ वर एन्क्रोचमेंट आहे, फ्लायओव्हर्सच्या खाली एन्क्रोचमेंट आहे, मॅनग्रोव्हजवर एन्क्रोचमेंट आहे. तर या इश्यूबद्दल काय बोलाल, आणि ह्याच्यासाठी काही सोल्युशन आपल्याकडे आहे? सगळ्यासाठी सोल्युशन आहे. जर तुम्ही फेरीवाला, हायकोर्टाने तुम्हाला आदेश देऊन सुद्धा फेरीवाला धोरण जर महापालिकेला 15-20 वर्ष ठरवता येत नसेल, हा फेल्युअर कुणाचा? त्या फेरीवाल्यांना दोष देण्यात काय अर्थ नाही. आणि जेव्हा केंद्र सरकारच्या कायदा काढतात की बाबा
अशा प्रकारच्या फेरीवाल्यांना केंद्राने संरक्षण दिले की स्वयंरोजगार लक्षामध्ये का चोरी करतात का ते काय रस्त्यावरती भाजी विकणं तुम्ही मार्केट बांधलेत का हो महापालिकेने किती मार्केट बांधले दहिसरमध्ये एक तरी मार्केट आहे का तर अशा काही गोष्टी आहेत त्याच्या सोल्युशन एक मार्केट बांधा त्यांना लायसन्स द्या इकडे लायसन देणं चालूच आहे आणि फेरीवाले रोज वाढत आहेत म्हणजे सुसंगत न्यायालयाने सांगून सुद्धा प्रशासन असू द्या किंवा जे आमच्यासारखे लोकप्रतिनिधी असू द्या मतांच्या याच्यासाठी काही ठिकाणी जे चाललं ते बरोबर नाही आहे त्यांनाही संरक्षण दिलं पाहिजे फुटपाथही स्वच्छ केले पाहिजे आणि पर्यावरणाचं सुद्धा मँग्रोवचं सुद्धा जतन केलं पाहिजे नुसतं बोलून चालणार नाही पूर्ण मँग्रोवच्या ह्याला तुम्ही संरक्षण भिंत घाला ना सुद्धा शासनाकडे अनेक योजनांना फालतू खर्च करण्यापेक्षा मँग्रोव्ह हा एक मुंबई शहरातील आता तुम्ही मोकळ्या जागा ठेवणार लोक अतिक्रमण करणार आता ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही जर मँग्रोव्ह कायदे म्हणता कोर्ट ऑर्डर देतं किती तुम्ही पाळल्यात नॅशनल पार्कमध्ये सुद्धा कोर्टाने म्हटलं की जी इन्क्रोचमेंट आहे ती काढली 20 वर्षापूर्वी काढली अजून घरं दिली नाही गिरणी कामगारांना अजून घरं दिली नाही अलग्या फॉरेस्टमध्ये आता मँग्रोव्हमध्ये आहेत तिथं तोच प्रश्न आहे रेल्वे झोपडपट्टीचा तोच प्रश्न आहे की रेल्वे झोपडपट्टी येतला सुद्धा न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की त्या झोपडपट्टी आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाचा जो संरक्षणाचा कायदा आहे तो रेल्वेला सुद्धा लागू आहे रेल्वेला वेगळा कायदा MMRDला वेगळा कायदा महापालिकेला वेगळा कायदा फॉरेस्टला वेगळा कायदा हे काय चाललं लोकांना शेवटी आपलं अन्न वस्त्र निवारा स्वातंत्र्याच्या नंतरची घोषणा आहे अन्न पण नाही वस्त्र पण नाही आणि निवारा पण नाही असं कसं चालणार याच्यामध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे चालण्याकरिता जी स्वच्छ आणि प्रॉपर जागा असायला पाहिजे जसं आपले पेवमेंट्स आहेत किंवा फुटपाथ आहेत ते प्रॉपर नाही आहेत सगळीकडे आणि दहिसर पण हा एक मोठा एक्झाम्पल आहे आणि दुसरं एक आहे की मेट्रो आले आहेत मेट्रो खूप जवळजवळ आहे पण मेट्रो मधून बाहेर आल्यानंतर काय म्हणजे ती लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मिसिंग आहे या दोन इश्यूज बद्दल काय सांगा तुमचा प्रश्न अतिशय बरोबर आहे आणि तो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की जसं तुम्ही म्हटलं जागा नाही हे मी एक दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन मी निर्माण केलेलं आहे बरोबर आहे आज विधानसभा सभागृहामध्ये त्याच्यावरती आमचे लोकप्रतिनिधी दहिसर फाउंडेशन संस्थेकडून काढून घ्या ही 2001ला जी पॉलिसी आली की NGO संस्थांना कुठल्या चांगल्या संस्थांना आपण असे महापालिकेवरती त्यावेळेला आर्थिक परिस्थिती नव्हती म्हणून तो त्यांनी धोरण आखलं त्या धोरणात आम्ही इथे मैदानं उभी केली स्वखर्च करून आज माझा 5 कोटीच्या वरती या मैदानावरती खर्च झालेला आहे महापालिकेचा निधी नाही शासनाचा निधी नाही आणि हजारो मुलांना शिक्षण देतोय मुलं माझी आज राज्यस्तरावरती वेगवेगळ्या खेळत आहेत आणि उदर तिथून आमचे लोकप्रतिनिधी त्याची तक्रार करतायत हा एक प्रकार आहे आणि दुसरं तुम्ही जे म्हटलात की पदपात वगैरे सगळं क्वालिटी खलास झालेली आहे इथे स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष नाही महापौर नाही त्यांना कोण विचारणारा नाही आहे मंत्रालयातून कधी अधिकाऱ्यांना फोन येत नव्हते म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये महापौरांना किंवा आयुक्तांना अगदी अपवादात्मक मुख्यमंत्र्याच्या ऑफिसला जात होते एवढा आमची स्वायत्त संस्था मुंबईतली स्वायत्त आहे कधी हस्तक्षेप सरकारचा नव्हता आणि आता आमचे आयुक्त हे अर्धा वेळ सह्याद्रीवरती किंवा मुख्यमंत्र्याच्या वर्षावरती पडलेले असतात कशासाठी म्हणजे पूर्वी तुम्ही सगळ्या यंत्रणा गुंडाळून टाकून ED असो CBI असू द्या इन्कम टॅक्स असू द्या महापालिका असू द्या नगरपालिका असू द्या तुम्ही काय चालवलंय काय लोकशाहीचा हा अवमान आहे या मतदारसंघात मी आपला हा पॅम्फलेट पाहिला सर ह्याच्यात एक प्रश्न माझा असा आहे इंग्लिशमध्ये आपण लोकांना संबोधित केलंय हिंदीमध्ये केलंय गुजरातही केलंय पहिलाच पेज मराठी आहे लेटर नाहीये म्हणून लेटर येणार शेवटी जागेची मर्यादा आम्हाला जो काय संदेश द्यायचा याच्यामध्ये काय संदेश दिलाय तुम्ही बघा मला त्या संदेश बद्दलही आपल्याला विचारायचं आहे हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे कोणाचेही नाग बळी जाणार नाही कोणीही सौभाग्य हिरावून घेतले जाणार नाही दहशतवाद गुंडावर कायमचे नियंत्रण आणणार हा माझ्या मुलाचा प्रश्न आहे
माझ्या जी, सुनेचा जी, प्रश्न जी. आहे. मला हा मेसेज पोहोचवायचा होता की दहशतवाद बळी म्हणजे जे झालं आपल्या म्हणजे आपल्या ऑब्व्हियसली आपलं पर्सनल पण हे आहे, पण आपल्याला वाटतं का दहिसर या विधानसभा क्षेत्रात हे इश्यू आहे म्हणून आपल्याला ऍड्रेस करावं असं नाही, असं वाटतं? मला इश्यू तर आहेतच. जी. म्हणजे दहिसरमध्ये अशा गोष्टी झाल्या नाही अशातला प्रकार नाहीये. अनेक अशा प्रकारच्या गोष्टी झालेल्या आहेत. परंतु जी यंत्रणा आहे, माझ्यासारखा माजी आमदार, माझा मुलगा नगरसेवक, माझी सूनबाई नगरसेवक, लोकप्रतिनिधी म्हणून एक समाजात प्रतिष्ठा असलेली लोकांच्या घरामध्ये अशा प्रकारचा गोळीबार केला जातो आणि स्थानिक पोलीस यंत्रणा त्याच्याकडून दुर्लक्ष करते, आमच्या तक्रारीची दखल घेत नाही, योग्य तऱ्हेने चौकशी करत नाही. म्हणून मला न्यायालयात जावलं. न्यायालयाने मला हायकोर्टाने न्याय दिला आणि हा तपास CBI कडे पाठवला. आज आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. आज आम्ही येतोय. माझी 2 लहान लहान नातू आहेत. त्याचा कोणीतरी असं सगळ्यांच्याच घरात होत असेल आणि म्हणून मला कुठेतरी सर वाटतं आपल्याला असं वाटतंय की यंत्रणेने फेल झालेली आहे यंत्रणा. Yes. आपल्याला दे हॅव फेल्ड. 100% यंत्रणा फेल आहे. पोलीस असू द्या, महापालिका असू द्या, कुठलीही यंत्रणा. जे मंत्री येतात ते आपलं धोरण राबवतात. या शासनाला मी म्हाडाचा सभापती म्हणून काम केलंय. विखे पाटील होतं, त्यांचं वेगळं धोरण. जयंत पाटील आले, त्यांचं वेगळं धोरण. त्याच्यानंतर आव्हाड साहेब आले, त्यांचं वेगळं धोरण. हे असं धोरणं ही अशी माणसाच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे किंवा जे काही लोकांना वायफळ इंटरेस्ट असतो त्या लोकांप्रमाणे होता नाही. भौगोलिक परिस्थिती, सध्याची परिस्थिती, आपण जो काही आपण धोरण आखणार त्याचा फायदा तोटा या सगळ्या गोष्टी घेऊन सुद्धा आपण हे धोरणं आखली पाहिजे. 40 वर्षामध्ये म्हाडातल्या 19,000 बिल्डिंग म्हाडाचा अध्यक्ष असताना मला वाईट वाटलं. मुंबई शहरामध्ये आपण 19,000 बिल्डिंगचं ज्या डिराईव्ड कंडिशन आहेत, कधी कोसळण्यावर आलेल्या आहेत, त्या आपण जर पुनर्विकास करू शकलो नाही. पण बाजूला मुंबईची लोकसंख्या वाढतच चालली आहे. बाजूला इमारती फटाफट टावर, गगनाला भिडणारे टावर उभे राहू शकतात आणि मी माझ्या मूळ नागरिकांना जर न्याय देऊ शकत नसेल तर ह्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची धोरणं तयार करण्याची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं आम्ही ज्यावेळेस CM उद्धवसाहेब ठाकरे होते तर आम्ही चांगले कायदे केले. आम्ही गप्प बसलो नाही. आम्ही चांगले कायदे करून किंवा धोरणं आखली नाही, त्याला कायद्याचं रूपांतर करून आम्ही लोकांना न्याय दिला. त्याचे इम्प्लिमेंट सुद्धा अधिकारी आणि प्रशासकीय जे कोण आहेत सध्याचे लोक ते करत नाही. मतदारसंघात हे संवाद साधलाय, तिथे कुठेतरी सिटिंग MLA ला सायलेंट MLA म्हणून संबोधित केलं आहे. तर का सायलेंट MLA, काय याच्या मागे? मला त्यांच्या वैयक्तिक त्या महिला आहेत जी, त्या वाटच बघतायत. कारण त्यांनी मला या बाबतीत छळलेलं आहे वैयक्तिक. बाकी मी त्यांच्यावर काय बोलणार नाही, पण डेव्हलपमेंटच्या बाबतीत मी त्यांच्यावर टीका करतो. जी. पण सायलेंट MLA का? आपल्याला असं वाटतंय लोकांना मी सायलेंट म्हटलं नाहीये. कसं आहे, मी जे सांगितलं की तुम्ही आता आम्ही बांधलेल्या स्विमिंग पूलवरती जा. 2018 साली आम्ही आदरणीय आदित्य ठाकरे यांच्यावर भूमिपूजन केलं. त्यानंतर 2 वर्षात 3 वर्षात ते आम्ही पूर्ण केलं. आणि आत्ता ह्या MLAनी खासदारांना घेऊन उद्घाटन केलं. रे चालू होऊन 1.5 वर्ष व्हायला आला. म्हणजे मी तुम्हाला मागाच्या मुलाखतीत म्हटलं की आपलं बोर्ड लावणं, आमच्या कामावरती बोर्ड लावणं हे तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही आताच नवागावमध्ये जा, कांदरपाड्यात जा, त्या स्विमिंग पूलचा फोटो घ्या आणि सगळ्या जगाला दाखवा की जे स्विमिंग पूल त्यावेळेला प्रशासन नसल्यामुळे आम्ही उद्घाटन करू शकलो नाही. माझ्यावरती आणि माझ्या अभिषेकवरती आणि माझ्या सुनेवरती या बाईंनी केस केले. आम्ही जबरदस्ती उद्घाटन केलं. कारण हे माझी संस्था आहे. मी ज्या या संस्थेच्या नावावर ते चालवतोय लक्षामध्ये. आणि म्हणून मी ते मला टेंडर लागल्यामुळे, म्हणजे आमच्या मला नाही संस्थेला टेंडर लागल्यामुळे तिथं देखभाल अध्यक्ष या नात्याने मी करणारच ना. आम्ही आत गेलो म्हणून आमच्यावरती पोलिसांनी FIR दाखल करायला लावला. हे योग्य आहे का? अनएम्प्लॉयमेंट हा नॅशनल इश्यू आहे, पण आपल्या मतदारसंघात आपण काय नोटीस करत आहात? हा इश्यू उभारून येतोय का? आणि आपल्याकडे याचं काय सोल्युशन आहे का? काय करत आहात? प्रश्न असा आहे की हा जो उपनगर आहे हा जॉबसाठी एक मोठे केंद्र होतं. महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टर, तुमचा
स्पेशल स्टील, त्याच्यानंतर अनेक गिरण्या होत्या अलक्षमध्ये, तिथे गिरण्या होत्या. असे अनेक उद्योग ह्या जमिनीचे भाव वाढल्यामुळे किंवा टॅक्सेस न परवडल्यामुळे कंपन्या मुंबईच्या बाहेर जातात. एकदा मी महिंद्रातला कामगार आहे ट्रॅक्टर डिव्हिजनचा. आमच्या 2 महिंद्रामध्ये 20,000 कामगार काम करत होते. 20,000 कामगार, ट्रॅक्टर, विकस फेरी, हा जो सगळा पट्टा होता, आज तिथे 2,000 8,000 कामगार झाले. म्हणजे 75% कामगार कमी झाला आणि तिथे टावर उभे झाले. उद्योग घेणार कुठून आलक्ष्यामध्ये? त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता म्हाडाला मी सांगितलं की बाबा तुम्ही मोठमोठ्या कॉलनीज बांधतात पण कमर्शियल दुकानासाठी बांधत नाही. मग लोक खालचे घरं हे करतात आणि कमर्शियल करतात. अरे तुम्ही द्या ना कमर्शियल. 1000 लोक आले तिथे राहायला, 1000 लोकांसाठी जे काही जीवनाच्या वस्तू असतील किंवा आणखी काही सुविधा असतील, शाळा असतील, पोलीस स्टेशन असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या पाहिजे. बघा प्रत्येक ठिकाणी म्हाडा कॉलनी उभी करते आणि रेसिडेन्स, तिथं पोलीस स्टेशन जेव्हा निर्माण झालेलं आहे मुंबईतलं म्हाडाच्या जागेवर, ते बघा रेसिडेन्स जागा घेऊन तिथं मग क्राईम वाढल्यानंतर किंवा लोकांच्या मागणीनंतर तिथला लोकप्रतिनिधी म्हाडाची जागा रूम घेतो आणि त्या पोलीस. ही काही पद्धत आहे का? तर बराच बदल करावा लागणार आहे मुंबईसाठी. म्हणजे आपल्याला वाटतं ही पॉलिसी डिसिजन मध्ये थोडासा फेरबदल केला की त्याला थोडे चेंजेस आणले तर लोकांना जॉब क्रिएशन पण होईल आणि आपली लॉ अँड ऑर्डर साठी पण काय 20,000 घरं बांधणार आणि पोलीस स्टेशन ठेवणार नाही, शाळा ठेवणार नाही, पार्किंग ठेवणार नाही. तुम्ही त्यांना का म्हाडाची गरीब म्हणून त्यांना स्विमिंग पूल देणार नाही, त्यांना व्यायामशाळा देणार नाही? मग तुम्ही देणार आहात का नुसतं मातीची घरं, सिमेंटची घरं? तेव्हा मी आता सिद्धार्थनगरमध्ये जेव्हा हा मोठा 20,000चा प्रकल्प आला 100 एकर जागेवरचा, मी म्हाडाचा असलो तरी माझा रिपेरिंग बोर्ड होतं. मुंबई म्हाडा माझ्याकडे नव्हती तरीसुद्धा मी त्यांच्या बैठका लावून त्यांना सांगितलं तुम्हाला ज्या सुखसोयी आहेत त्या दिल्याशिवाय मी तुम्हाला नाहीतर मी विरोध करत. आणि म्हणून त्यांनी सगळ्या त्या सुविधा, कुठलंही पोलीस स्टेशन बघा, हे नंतर दहिसरचं बघा, नाहीतर आणखी कुठलं गोरेगावचं बघा, हे म्हाडाच्या इमारतीत येतं. हॉस्पिटल नाही. म्हाडाची जबाबदारी नाही घरं निर्माण करायची आणि म्हाडाची जबाबदारी नाही बाबा त्यामध्ये हॉस्पिटलला जागा सोडा, पार्किंगला जागा सोडा, एखाद्या थिएटरला जागा सोडा. हे फक्त लूट मुंबईच्या जमिनीची चाललेली आहे. यावेळेला ऍक्च्युली खूप कन्फ्युजन पण झालेलं आहे इथून पक्ष हे झाल्यामुळे. तर काय वाटतं आपल्याला त्याचं काय नुकसान होईल का फायदा होईल का कशाप्रमाणे? मिक्स मतदारसंघ कसं आहे, हा कॉस्मोपॉलिटन मतदारसंघ आहे. आज तर मला 1985-86ची आठवण येते जेव्हा मी महानगरपालिका लढलो. कॉस्मोपॉलिटन एरिया असून सुद्धा लोकांनी मला त्या काळातला आमदार होते आणि पोटनिवडणूक झाली होती, त्याच्यामध्ये त्यांनी फार प्रेस्टीज इश्यू केला होता. सगळी भारतीय जनता पार्टीची गुजराती लॉबी इथं उतरवली होती, तरी सुद्धा गुजराती लोकांनी मला नगरसेवक म्हणून निवडून दिलं. त्यावेळेला लोक कामाकडे बघत होती, व्यक्तीकडे बघत होती आणि विशेषतः तुम्ही दिलेलं तोडबाजी नाही बघत होती. ह्या लोकांना तोडबाजी अजिबात आवडत नाही. म्हणजे मालकाजवळ घर मालकाजवळ वेगळं करायचं आणि त्याच्याकडून ॲडजस्ट करायचं, भाडे करून थापा मारायच्या, असं मी केलं नाही. एक दूध पाणी का पाणी हा माझा स्वभाव आहे आणि यापुढे सुद्धा या मतदारसंघात तुम्हाला माझ्याबद्दल अशा तक्रारी ऐकायला येणार नाही. आज जे बोरिवलीत घडतंय, भारतीय जनता पक्षाचे सुनील राणेच ना आमदार, त्यांना तिकीट का नाकारले, त्यांच्या तक्रारी काय आल्यात, मनीषा ताईंच्या विरोधात भारतीय जनता पक्ष जनता निगेटिव्ह का बोलते किंवा गोपाळ शेट्टीला नाकारण्याचं कारण काय, या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्यात तर मला वाटतं मला इथं सर्व पक्षीय सर्व जातीय लोक मला निवडून देतील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. Subscribe to Midday India. Get direct notifications on all our videos by clicking on the bell icon.